नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे फार फार स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी। 26 जानेवारीला आज आम्ही सकाळी निघालेलो आहे फिरायसाठी। तर म्हटलं फिरायला कुठं जायचं, तर चला म्हटलं नरनाळा गेट जवळ जाऊन आपण फिरून येऊया। तर मित्रांनो, नरनाळा गेट हे अकोटपासून 26 किलोमीटर अंतरावर आहे, पोपटखेडपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि नरनाळा गेट सोबत तुम्ही पण नरनाळा गेट शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, हा बघा जो तुम्हाला मी नजारा दाखवत आहे, हा पूर्ण नरनाळ्याच्या जंगलामधला नजारा आहे। तर हा नजारा बघून घ्या। आणि आता आपण समोर जाऊया आणि समोर गेल्यानंतर पण तुम्हाला मी बाकीचं पूर्ण सर्व दाखवणार आहे, कशा प्रकारचं आहे काही नाही काय आहे तर। आणि विशेष म्हणजे इथं भरपूर प्रमाणात पावसाळ्यामध्ये पर्यटक येत असतात आणि हे एरिया जो आहे हा एरिया पूर्ण हिरवगार झालेला असतो। भरपूर इथं मजा आहे, म्हणून तुम्ही हे बघा आणि तुम्ही पण एकदा अवश्य इथं नरनाळ्याला भेट द्या। तर मित्रांनो, आता आम्ही सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही नरनाळा गेटकडे जायसाठी निघालेलो आहे। तर माझ्यासोबत प्रतीक आहे, हा नेहमी माझे व्हिडिओ वगैरे शूट करत असतो। तर आम्ही नेहमी पण कुठं पण फिरायला जातो तर प्रतीक आणि मी जात असतो। तर आज मम्मीला पण ड्युटीला सुट्टी होती, म्हणून मम्मी पण आमच्यासोबत आलेली आहे आणि आम्ही आता तिघंजणं नरनाळा गेटकडे निघालेलो। तर चला मित्रांनो, नरनाळा गेट बघूया। बघा, नजारा पण भरपूर चांगला आहे, सूर्य मस्त निघालेला आहे आणि फार ॲटमॉस्फिअर छान आहे। तर तुम्ही पण एकदा नरनाळ्याकडे व्हिजिट द्या आणि तुम्ही पण हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा। तर चला मित्रांनो, निघूया नरनाळ्याकडे। तर मित्रांनो, आता आम्ही पोपटखेडमध्ये थांबलेलो होतो, तर आता आम्ही निघालेलो आहे नरनाळा गेटकडे जाण्याकरिता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो, फार छान व्हिडिओ होणार आहे आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे नरनाळ्याकडचा एरिया। तर मित्रांनो, जेव्हा आम्ही लहान असताना नरनाळ्याकडे फिरायला येत होतो, तर तेव्हा इकडच्या साईडचे जे रोड वगैरे होते हे पण काही म्हणजे असे कन्स्ट्रक्शन केलेले नव्हते। तर आता इथं 31 तारखेला जे नरनाळा महोत्सव आहे ना, तर महोत्सवाच्या साठी इथं पूर्ण रोड पण सुद्धा कन्स्ट्रक्ट झालेले आहेत। म्हणजे तुम्हाला येताना काही टेन्शन वगैरे राहणार नाही, कुठल्या प्रकारचे तुमच्या गाडीला खालून डॅमेज वगैरे काही होणार नाही, म्हणून तुम्ही येऊ शकता। आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असणार की रोड इथं कशा पद्धतीचे क्लीन वगैरे आहेत। तर हे दाखव। फायनली मित्रांनो, आपण आता इथं नरनाळ्याच्या गेटजवळ पोचलेलो आहे। तर नरनाळा गेटजवळ पोचल्यानंतर इथं तुम्हाला दिसणार असेल माझ्या मागच्या साईडला हे मोठं गेट आहे नरनाळ्याचं। आणि हे इथं शहानूर आहे, इथं शहानूर गार्डन पण आहे, शहानूर संकुल।
साईडमध्ये इथं तुम्हाला लिहिलेले दिसणार आहे आय लव मेळघाट वगैरे. हे बघा माझ्या मागच्या साईडला. तर मित्रांनो इथं लिहिलेलं आहे आय लव मेळघाट वगैरे आणि तुम्हाला दिसतच असणार. इथं एक टायगरचा पण स्टॅच्यू काढलेला आहे आणि लहान मुलांसाठी फोटोशूट्स वगैरेसाठी पण इथे घेतलेलं आहे. असे तिथं जाऊन तुम्ही सेल्फी पॉईंटसारखं तोफ आहे इथं काढलेली आणि भरपूर छान असा इथं हे आहे नजारा. बघा तुम्ही, हे आहे नरनाळा गेट. हे नवीन बांधलेलं आहे, आधी इथं नरनाळा गेट वगैरे नव्हतं. तर तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला पूर्ण याचा व्हिडिओ दाखवतो आणि तुम्ही अवश्य इथं भेट द्या. आणि इथून जर तुम्हाला किल्ल्यावरती जायचं असेल तर एका गाडीची किंमत 3700 रुपये आहे. इथून तुम्ही एका गाडीमध्ये 6 लोक समोर जाऊ शकतात. ते तुम्हाला पूर्ण किल्ला वगैरे दाखवतील आणि किल्ला वगैरे बघून झाल्यानंतर जर तुम्हाला जंगल सफारी वगैरे करायची असेल तर जंगल सफारीसाठी 4700 रुपये चार्जेस घेतले जातात. तर तुम्ही पण या इथं आणि एकदा तरी विजिट करा. इथं आल्यानंतर तुम्हाला शहानूर संकुल दिसणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण इथून समोर शहानूर संकुलमध्ये जाऊ. तिथे थोड्या वेळ बसूया. आणि नरनाळा किल्ल्यावर जायचा टायमिंग जो आहे हा 2 ते 6 वाजेपर्यंत आहे. 2 ते 6च्या मधातच तुम्ही नरनाळा किल्ल्यावर जाऊ शकता. तर असा हा इथचा नजारा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे आतमध्ये जाण्याकरिता शहानूर संकुलमध्ये. शहानूर संकुलमध्ये आल्यानंतर इथं वातावरण हे फार निसर्गरम्य वातावरण आहे. म्हणजे इथे आल्यानंतर लहान मुलांना वगैरे खेळायसाठी फार छान आहे आणि तुम्हाला इथं आल्यानंतर म्हणजे खूप आनंदमय असं वाटणार आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे जे वन्यजीव प्राणी आहेत त्या प्राण्यांचे इथं पूर्ण म्हणजे इथं स्टॅच्यू वगैरे काढलेले आहे. इथं तुम्हाला रानटी रेडा वगैरे दिसणार आहे. त्याच्यानंतर इथं तो चित्ता वगैरे आहे. त्याच्यानंतर झाडावर पण चित्ता वगैरे आहे. इथं फार छान आणि खूप म्हणजे आनंददायी असं एक वातावरण, निसर्गरम्य असं एक वातावरण आहे. म्हणून तुम्ही पण अवश्य इथं भेट द्या आणि एकदा तरी तुम्ही नरनाळ्याला या. इथं आल्यानंतर तुम्हाला नरनाळ्याच्या गेटजवळच इथं नाश्त्याची वगैरे पण सर्व प्रकारची सोय आहे. आणि इथं जर काही परफॉर्मन्स वगैरे करायचं असलं तर असं स्टेज पण दिलेलं आहे. सेव्ह मनी टू बाय टाईम इन नरनाळा. आणि फार छान म्हणजे हा एरिया आहे. तर मित्रांनो, मला तर फार आवडलेला आहे नरनाळ्याचा हा परिसर. तुम्हाला पण आवडणार असं मला आशा आहे. तुम्ही या इथं अवश्य भेट द्या, पूर्ण फॅमिलीसोबत या. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठीच असे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. म्हणून तुमचा एक लाईक हा माझ्यासाठी एक प्रेरणादायी असू शकते. म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो, चला समोरच्या साईडला जाऊया. आता आपण त्या गार्डनच्या बॅक साईडला आलेलो आहे. तुम्हाला बॅक साईडचा पण पूर्ण तुम्हाला हा नजारा दाखवत आहे. तर इथे तर काही असं म्हणजे एवढं काही विशेष वगैरे नाही आहे. पण जर तुम्ही इथं नरनाळ्यावर कडे येता आणि तुम्हाला जर नरनाळा किल्ल्यावर जायसाठी जर थोडा वेळ बाकी असेल तर तुम्ही इथे बसून आराम वगैरे करू शकतात. आनंदीमय वातावरण तुम्हाला इथं मिळणार आहे. तुम्ही इथे आल्यानंतर जेवण वगैरे, नाश्ता वगैरे असं सर्व करू शकता. तर हा व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाणार किंवा कशा प्रकारचा आहे. तर तुम्हाला सर्व एरिया लक्षात येऊन जाणार. हा एक असं छोटंसं गार्डनसारखं आहे, एवढं तर काही नाही. आणि इथं म्हणजे वेगवेगळे झाड वगैरे लावलेले आहेत. म्हणजे तुम्ही इथं फोटोशूट वगैरे अशा प्रकारची ॲक्टिव्हिटीज करू शकता.
तर मित्रांनो, हे गार्डन पूर्ण एक्सप्लोर करताना मला इथं एक छानसा असा सेल्फी पॉईंट सारखा मिळालेला आहे. तर इथं आपण जाऊया आणि इथं हाईटवर गेल्यानंतर कशा प्रकारचा इथे तुम्हाला नजारा दिसते आहे तर ते बघूया. मित्रांनो, मला तर हे फार असं आवडलेलं आहे, कारण सकाळचा टाईम आहे, मस्त सूर्य दिसत आहे कोवळ्या उन्हामध्ये. फार इथं चांगलं असं वाटत आहे मित्रांनो. म्हणून बघा, हे हाईटवर आल्यानंतर पूर्ण तुम्हाला हा एरिया दिसणार, आजूबाजूचं पूर्ण शेतात वगैरेचं पूर्ण लोकेशन तुम्हाला दिसणार आहे. बघून घ्या, फार छान आहे मित्रांनो. मित्रांनो, जसं तुम्हाला एखाद्या वेळेस सुट्टीचा वगैरे काही एखादा दिवस असं मिळाला असेल तर तुम्ही पण अवश्य नरनाळ्याला भेट द्या. कारण जे तुम्ही इथं फिरून वगैरे एरियामध्ये, या सर्व एरियामध्ये किंवा जे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे तर त्या लोकेशनमध्ये फिरून तुमची मेमरीज स्टोअर होऊ शकतात आणि तुम्हाला एक आनंदमय पर्यटक फिरायचा एक चान्स मिळू शकतो. ज्यांना हे माहिती नाही आहे किंवा नरनाळ्याचं कुठं आहे काय आहे, तर त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. म्हणून तुम्ही पण अवश्य एकदा तरी नरनाळ्या किल्ल्यावर भेट द्या मित्रांनो. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण एरिया दाखवलेलाच आहे, कशा प्रकारचं इथं लोकेशन आहे. तर इथं तुम्ही काय काय मिळू शकते तुम्हाला. आणि इथं तुम्हाला नाश्ता वगैरेसाठी पण इथं एक हॉटेल वगैरे पण आहे. तुम्ही इथं आल्यानंतर नाश्ता वगैरे पण करू शकता. फार छान एरिया आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा.